यानंतर काँग्रेसच्या गोटातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवल्याचं समोर आलंय। 10 जुलैपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हे अर्ज जमा करण्याचं आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आलंय। अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20,000 रुपये जमा करावे लागणार आहेत। तर अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10,000 रुपये भरावे लागणार असल्याचं कळतंय। एकीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीत लढायचं असं ठरलेलं असताना काँग्रेसनं प्लॅन बी वरती काम करणं सुरू केलंय का, असा प्रश्न कुठेतरी आता याच पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, काँग्रेस हे स्वबळावर लढणार की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, काय सांगाल? अगदी खरं आहे। विधानसभेला खरं तर आणखी 3 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी शिल्लक आहे आणि महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार का याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी काँग्रेसने जे आहे ते राज्यातल्या 288 विधानसभा जागांसाठी जे काँग्रेस पक्षांतर्गत इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडून जे आहे ते उमेदवारी अर्ज आता जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी एक फॉर्म जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामधून तो फॉर्म जो आहे तो इच्छुक उमेदवारांना घेता येणार आहे। या फॉर्म सोबत जे आहे ते इच्छुक उमेदवाराला 20,000 रुपये जमा करावे लागणार आहे, तर जे अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार आहेत त्यांना 10,000 रुपये फॉर्म सोबत जमा करावा लागणार आहे। विशेष म्हणजे हा फॉर्म भरल्यानंतर पक्ष त्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची की नाही याबाबतीत विचार करेल। मात्र जर उमेदवारी मिळाली नाही तर ते पैसे देखील परत केले जाणार नाहीये, ते पैसे पक्षनिधीसाठी जे आहे ते जमा केले जाणार आहे। खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसला मिळालेल्या चांगल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने 288 जागांची एक प्रकारे तयारी केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे आता याला किती प्रतिसाद मिळतो आणि या प्रतिसादानंतर काँग्रेस महाविकास आघाडी सोबत लढायचं की इंडिपेंडेंट लढायचं यावर काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच उदय, काँग्रेसची जी पुढची भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।